नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत की सुनेत्राताई का झाली तुम्हाला शपथ घेण्याची इतकी घाई. आणि दुसरा महत्वाचा विषय, काय राष्ट्रवादीचं एकत्रीकरण न झाल्यानं काय अडणार आहे महाराष्ट्राचं. नमस्कार, आपण पाहत राहा सारांश पुढच्या काही मिनिटांमध्ये. मंडळी, तुमच्या घरातलं एखादं टार्गट पोरग जे 15-20 रुपयाचा डुप्लिकेट गॉगल घालून, डुप्लिकेट लेलिनचे कपडे घालून, आईने आणि बापाने टाकलेल्या पेट्रोलवर गावभर हिरोगिरी आणि चमकोगिरी करतो, अशा टार्गट आणि बदमाश मुलांचा शत्रू कोण असतो माहितीये? तो असतो त्याच्या घरामध्ये त्याला संस्कार आणि नैतिकतेचं शिकवण देणारा बाप. या पोरांना अशी नैतिकता आणि संस्काराची भाषा बोलणारा बाप अजिबात नको असतो. त्याचं कारण, त्यामुळे हवं तसं त्यांना उधळता येत नसतं. मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण यापेक्षा वेगळं नाही. कारण ज्यांच्या नावानं अख्खा भारतीय जनता पक्ष घाबरलेला असतो, एक रात्र नव्हे एका तासामध्ये जो माणूस महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे उलथून टाकतो, भारतीय जनता पक्षच नव्हे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतली मंडळी जी अलीकडे चांडाळ चौकडी या नावानं प्रसिद्ध झालेली आहे, ही मंडळी ज्यांच्या नावानं टरकते आणि लोकल भाषेमध्ये बोलायचं झालं तर ज्यांच्या नावानं फाटते, केवळ त्यांच्या दहशतीमुळे आणि त्यांच्या भीतीमुळे एकीकडे अजित पवारांच्या अस्थि विसर्जन होत असताना दुसरीकडे त्यांच्या पत्नीची उपमुख्यमंत्रीपदी स्थापना करण्याची अतोनात घाई झाली. या सगळ्याचे कारण असतो 90 वर्षाचा माणूस, ज्याच्या वाराला नसतो पलटवार. त्याचं नाव असतं शरद पवार. शरद पवार जरी म्हणत असले की सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीविषयी मला काही माहीत नाही आणि हे खरं आहे असं जरी गृहीत धरलं किंवा हे खोटं आहे असं गृहीत धरलं, तरी या सगळ्या भूकंपाचा केंद्रबिंदू हे शरद पवारच आहेत. आणि त्याचं कारण आहे त्यांच्याविषयी असणारी कमालीची राजकीय भीती. शरद पवार यांना कोणताही वेळ द्यायचा नाही. त्यांना 1 तास जरी दिला तरी ते भाजप आणि चांडाळ चौकडीच्या युतीचे मनसुबे उधळून लावू शकतील, हे चांडाळ चौकडी आणि भाजपला माहीत होतं. आणि म्हणूनच सूतक संपण्याची वेळ न पाहता सुमित्रा पवार यांचा राज्याभिषेक करण्यात आला. मंडळी, मला मोठं आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रभर प्रसारमाध्यम म्हणतात की पवार कुटुंब एकत्रित आहे, पवार कुटुंब एकत्रित आहे. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, हा केवळ आहे आभास. हा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जर हे कुटुंब एकत्रित असलं असतं तर मुळात अजित पवार हे काकापासून वेगळे झाले नसते आणि सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासारख्या महत्वाच्या घटनेच्या पूर्वी शरद पवारांशी चर्चा केली असती. मग तुम्ही म्हणाल की पार्थ पवार शपथविधीला न जाता शरद पवारांच्या भेटीला का गेले आणि तिथे त्यांच्याशी त्यांनी चर्चाही केली. खरं आहे मंडळी, हे अगदीच खरं आहे. पण मंडळी, पार्थ पवार शरद पवारांना भेटले हा सुद्धा चांडाळ चौकडी आणि भाजपच्या रणनीतीचा भाग होता. तो कसा, पाहूया पुढे. मंडळी, माझ्यासमोर 2 प्रश्न आहेत. पहिला, जसं की मी सुरुवातीला सांगितलं की राष्ट्रवादीचे विलिनीकरण न झाल्यानं महाराष्ट्राचं काय अडणार आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार आहे. आणि दुसरं म्हणजे, खरंच सुमित्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घाई केली का. तसं सुमित्रा पवार या राजकारणात फार दखलपात्र नाहीत. अजित पवारांच्या राजकीय आकांक्षापोटी त्या लोकसभेला उभा राहिल्या. पराभवानंतर याच आकांक्षेने त्यांना राज्यसभेवर नेलं. राज्यसभेतही त्यांनी काही विशेष कामगिरी केल्याची चर्चा नाही. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्यावर फार मोठं संकट कोसळलं. अजित पवारांवर हिंदू संस्कृतीनुसार धर्मसंस्काराचे संपूर्ण आचरण करीत त्यांच्या पुत्रांनी मंत्रोच्चारात अग्नी दिला, तेव्हा अवघा महाराष्ट्र मंडळी हळहळला. मंडळी, ज्यांचा कधीही दादांशी संबंध आला नाही त्यांचेही डोळे पाणावले आणि त्यापैकी मी एक होतो. धर्मपरंपरेनुसार दादांच्या अस्थीचे विसर्जन केलं गेलं. मंडळी, दादांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या घरी 2-3 दिवस चुली पेटल्या नाहीत. ते दादांच्या आठवणीने मोकळून रडत होते. पण मंडळी, धर्म परंपरेचे विस्मरण होऊन
सुमित्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून लक्षावधी लोकांना आश्चर्य वाटलं. धर्मपरंपरेनुसार 13 दिवसांचे सूतक संपल्यावर शपथ घेतली असती तर कुठं बिघडणार होतं? पळून जाणार होतं का ते उपमुख्यमंत्रीपद? अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. बहुसंख्य लोक मनातल्या मनात प्रश्न विचारत आहेत की ताई, तुम्ही का केली इतकी घाई? अजितदादांच्या दुर्दैवी निधनाने मिळवलेली सहानुभूती या घटनेनं टिकेल काय, असाही प्रश्न आता निर्माण होतोय. खरं तर सुनेत्रा पवारांनी चांडाळ चौकटीला ठणकावून सांगायला पाहिजे होतं की हे सगळं सूतक संपल्यानंतर आपण पाहू, पण तसं झालं नाही. हे त्यांचे परावलंबत्व आहे असा निष्कर्ष राजकीय विश्लेषक काढतात. सुनेत्रा पवारांनी तातडीने घेतलेल्या शपथेचे समर्थन करणारा एक गट आहेच. या गटाचं म्हणणं असं आहे, ते असा प्रश्न विचारतात की इंदिरा गांधीच्या खुनानंतर लगेच राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली नव्हती का? मंडळी, हा चक्क बुद्धिभेद आहे. पंतप्रधान पद हे पद संविधानिक आहे, त्याला कायद्याचा आधार आहे आणि प्रश्न देशाचा होता ना. उपमुख्यमंत्री पदाचं तसं नाही, ती एक राजकीय व्यवस्था आहे. ती शपथ 15-20 दिवसांनी घेतल्याने हे पद कुठे जाणार होते? आणि समजा ही शपथच घेतली नसती आणि हे पदच पुन्हा भरलं गेलं नसतं तर कोणतं महाराष्ट्राचं नुकसान झालं असतं? हे सगळं अनाकलनीय आहे. सुमित्राताई, तुम्ही काही दिवस खरंच थांबायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया आता महाराष्ट्रातून उमटत आहे. मंडळी, राजकारणाची नवी व्याख्या, नवा अर्थ आणि नवा अन्वयार्थ जन्माला येण्याचा हा काळ आहे. राजकारणात वेळ गेली की काळ तुम्हाला कित्येक वर्ष मागे रेटत असतो. म्हणून काहींना गाठायची होती ही वेळ, पण या अंधाया कोशंबिरीत संवेदना, भावना होतात कवडी मोल. ही वेळ गाठणारे असतात निष्णात आणि प्रशिक्षित. त्यांनी जे ठरवलेलं असतं होतं तसंच. रात्रीतून सुनेत्रा पवारांना पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह बंदोबस्तात मुंबईला बोलवलं गेलं. त्यांची शरद पवारांशी भेट होणार नाही याची काळजी घेणं, पटेल, भुजबळ, तटकरे आणि अन्य सहकारी यांचे सतत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या होत राहणं, सुमित्रा पवारांना विधानसभेचा तातडीने गटनेता निवडणं आणि काही तासामध्ये त्यांचा शपथविधी होणं. बारामतीत काही गडबड झाली समजा तर पार्थ पवारांना जाणीवपूर्वक बारामतीमध्ये थांबून शरद पवारांची चर्चेमध्ये गुंतवून ठेवणं, हे सगळं अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्धही होतं. ते होणारच होतं, कारण स्क्रिप्ट ज्यांनी लिहिली होती, स्क्रिप्ट रायटर जो आहे तो अत्यंत पॉवरफुल स्क्रिप्ट रायटर होता. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, हे सगळं भाजपनं घडून आणलं? मंडळी, हा सगळा घटनाक्रम भाजपच्या पथ्यावर पडणारा असला तरी हे घडवण्यात भाजपपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतली चांडाळ चौकडीच असूसलेली होती. त्याचं कारण शरद पवार नावाची दहशत आणि त्याचबरोबर विलिनीकरणामुळे या चौकटीचे संपणारे अस्तित्व. जर विलिनीकरण झाले असते तर नेतृत्वाचा प्रश्नच उभा राहिला नसता. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे यांच्यासारखी माणसं पुढे आली असती आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवार सत्तेबाहेर राहिले असते, कारण ते भाजपची त्यांचं कधीही जमलेलं नाही आणि जमण्याच्या स्थितीत नाही. आणि समजा एकत्रित राष्ट्रवादी भाजपसोबत असली असती तरी अनुभव आणि प्रगल्भतेच्या जोरावर सत्तास्थानी असल्या असत्या एकतर सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील. मग भाजपच्या दरबारी चौकडीचे वजन किलोवरून ग्रॅमवर खाली आले असते. कदाचित या मंडळींनी हेही सहन केलं असतं मंडळी. पण ईडी व अन्य विभागांमार्फत चालू असणाऱ्या चौकशांच्या फायली फार त्रासदायक ठरल्या असत्या. तसंही पार्थ पवारांचे महार वतनाच्या प्रकरण अजून मिटलेलं नाहीये. मध्यंतरी सुनेत्रा पवारांविषयी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या 25 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या विषयीच्या बातम्या वर्तमानपत्रातनं प्रकाशित झालेल्या आहेतच. चांडाळ चौकडीला विलिनीकरण होऊ द्यायचं नाही, कारण राजकीय अनुभवाने कमकुवत असणाऱ्या सुनेत्रा पवारांना आपण हवं तसं मान्य करायला लावू असा विश्वास त्यांच्याच पक्षातल्या अट्टल पुढाऱ्यांना वाटतो.
त्यामुळे ते मनसोक्त उधळूही शकतात. सुनेत्रा पवार यांना या सगळ्यांना लगाम घालणं शक्य आहे का? अर्थात हे काळ ठरवेल. मंडळी, शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या भीतीपोटी ही सगळीच भीतीपोटी ही चौकडीचा हा विरोध, यांच्या भीतीपोटी या चौकडीचा विरोध हे एक वेळ आपण समजू शकू. परंतु मग अजित पवार विलिनीकरणाच्या बाजूने होते नव्हे, ते त्यांचे स्वप्न होते असे शरद पवार का म्हणतायत? मग अजित पवार का होते विलिनीकरणाच्या बाजूने, तेही आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात की अजित पवार साहेब हे त्यांचे दिलदार आणि जवळचे मित्र होते. अजित पवार प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत. मग विलिनीकरण करण्याच्या विषयी अजित पवारांनी का सांगितलं नाही त्यांना? पण हे बोलत असताना फडणवीस राष्ट्रवादीला एक अदृश्य धमकी पण देऊन जातात. ती अशी की जर विलिनीकरण करायचं असेल तर भाजपशी चर्चा तुम्हाला करावी लागेल. याचा अर्थ काय आहे? म्हणजे एकूण जी परिस्थिती बघितली, ही चांडाळ चौकडी पूर्णपणे भाजप बरोबर आहे आणि मुख्यमंत्री म्हणतायत की भाजपशी तुम्हाला चर्चा करावी लागेल. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता भाजपच्या ताब्यामध्ये गेलेला आहे. आपण थोडं 2-4 महिने मागे जाऊन आपण थोडं बघूया. आपल्या या दिलदार मित्राबद्दल म्हणजे अजित पवारांबद्दल फडणवीस पुण्यामध्ये जाहीर सभेत काय म्हणाले? ते म्हणाले की तुमच्या खिशात नाही आणा. पवारांविषयी ते बोलत होते, जे त्यांचे अर्थमंत्री आहे. तुमच्या खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. पहा, आणि भाजपचे अध्यक्ष जे होते चव्हाण यांनी तर अजित पवारांना तोप टाकताना म्हणले की आम्ही 1000दा सांगितलं फडणवीस साहेबांना की अजित पवारांना बरोबर घेऊ नका. भाजपचे मंत्री मोहोळ, भाजपचे विविध आमदार अजित पवारांना थेट आव्हान देत होते. पुण्यामध्ये अजित पवार यांचा एकत्रित राष्ट्रवादीचा देखील दारुण पराभव झाला. भाजप जिंकलं. मंडळी, भाजपमधला एक गट अजित पवारांच्या पूर्ण विरोधात तर होतात, पण युती तोडून त्यांना सरकारमधून बाहेर काढण्याचीही काही जणांनी योजना आखलेली होती. म्हणजे असं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महत्त्व कमी होत जाण्याला अजित पवार ओळखून होते. यातूनच एक मार्ग होता, तो म्हणजे विलिनीकरण. अजित पवार म्हणाले होते की तुझ्या बापापेक्षाही माझा काका मोठा आहे. त्याचा अर्थ असा होतो की विलिनीकरणामुळे मोठी ताकद उभी राहणार होती, हे ते ओळखून होते. ती कशी, तेही जरा आपण पाहूयात. विलिनीकरण झाले असते तर एकत्रित राष्ट्रवादीचे विधानसभेत 51 आमदार, लोकसभेत 9 खासदार आणि राज्यसभेत 5 खासदार झाले असते, असे 13 खासदार. तर याशिवाय जे आहे ते MLCचे सुद्धा त्यांचे बरेच आमदार होते. ही संख्या अत्यंत उल्लेखनीय होती. केंद्रात चंद्रबाबू नायडूचे 13 खासदार आहेत, नितीश कुमारचे 12 खासदार आहेत. या तुलनेमध्ये अजित पवार ही केंद्रामध्ये अत्यंत प्रबळ झाले असते. त्यामुळे विलिनीकरणाविषयी अजित पवारांनी माझ्याशी चर्चा केली असती, हे मुख्यमंत्र्यांचं मत पवारांचा बिनधास्त आणि सडेतोड स्वभाव पाहता मनाला पटत नाही. मंडळी, भारतीय मानसिकतेचं एक वैशिष्ट्य आहे की भारतीय लोकांना नेहमी एक प्रतीक लागतो, एक सिम्बॉल समोर लागतो. आणि असा सिम्बॉल जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्यासाठी ते जीव द्यायला सुद्धा तयार असतात. पण जेव्हा अशी प्रतीकं संपून जातात, ती देहरूपी संपून जातात, त्यावेळेस मात्र त्या प्रतीकांनी निर्माण करून ठेवलेली जी एक व्यवस्था असेल, मग ती राजकीय असेल किंवा सांस्कृतिक व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, ती पूर्णपणे मोडकळीस येऊ लागते. अशी अनेक उदाहरणे या देशामध्ये आपल्याला देता येतील. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक अत्यंत महत्त्वाचेच नव्हे, तर खऱ्या अर्थानं ते त्यांची खरी शक्ती होती आणि ऊर्जा होती. आता अजित पवारच राहिलेले नाहीयेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यामध्ये अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागेल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सध्याच्या एकूणच अस्थिरतेमुळे महाराष्ट्रात फार अनेक ठिकाणी लहान मोठे भूकंप होत आहेत, पण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. काय बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी राहणार एक संघ की होणार तितर बितर, वाजणार त्याचे 3-13, हे आपण पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये. आपण पाहत राहा सारांश. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत होता सारांश. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपण याला सबस्क्राईब करा, याला फेसबुकला फॉलो करा, याला कॉमेंट्स करा
शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ घेऊन जा. तर पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा सारांश. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.